मला वाटते आताच लवकर लग्न झालं पाहिजे आपलं. लग्न व्हायच्या अगोदर मोबाईल आणि लग्न झाल्यावर गर्भवती राहिल्या. आता येऊ की झाल्यावर येऊ, झाल्यावर कहू. आता मरण तिथं ते बिचारी तकलीफीत राहते रे. बाळणपणाले 4-5 दिवसाची सुट्टी काढा आणि तुम्ही हजर व्हा दवाखान्यात. फक्त घरून हॅलो आय लव यू. आता येऊ की झाल्यावर येऊ. झाल्यावर काय करत बे पंचट्या. आता जाय ना तिला दुःखामध्ये गरज आहे ना. तुकोबाची कांता सांगे लोकापाशी येडा पंढरी जोडी कशी रा तुकाराम महाराज जिजाबाई. जातो माता गबाई तुकोबाची कांता सांगे कायच्यावर आहे कार्यक्रम यूट्यूब की फेसबुक. येडा पंढरी म्हणून बाबू आपल्या पती पत्नीमध्ये दुरावा होऊ देऊ नका. जिजामातेची आणि शहाजी राजाची शपथ आहे. ज्याची बायको घरी नसल त्यानं आजच फोन करा बायकोले. काही कारणानं एखादी बाई घरी नसल तर तुम्ही माफी मागा. उद्या जिजामातेची जयंती आहे आणि आज सावित्रीबाई, रमाई माता, अहिल्याबाई होळकर. आपल्या पत्नीले माफी मागा. तिला उद्या घेऊन या अंबळमध्ये. घटस्फोट नको आम्हाला, युद्ध नको, बुद्ध पाहिजे. प्रभू रामचंद्रानं सीतेले रावणाच्या नगरीतून येण्याकरता युद्ध केलं बाबा. म्हणून तुमच्या पायाला तो किती संकट भोगले आणि प्रभू रामरायानं सीते मातेला घेऊन आला. धन्य ते रामरायन. तुमची बायको 3 महिन्यापासून नाही आहे घरी. तुम्ही ठरेलपणा करता. माझ्या मायले काऊन बोलली. बोलू दे ना बाबा. तुझ्या मायले तुझ्या मायचा बापाचा संसार मोठा आहे की तुला. म्हणून मी म्हाताऱ्या बायाले सांगतो जरा हात कमी कर. पोरापोरीले सुखात राहू दे. आपलं काय आहे, रामनाम सत्य आहे. कधी अटॅक येईन याची गॅरंटी नाही. म्हणून तुम्ही बायकोले फोन करा. आता नका करू, बसा मग लावा ना. आणि एक फोन करा, हॅलो झोपली का तू. कधी झोपू करवटे बदलते रहे सारी रात हम आपकी गजानन काय टॉकीज मध्ये पहिला झाला का बे. झालं कोणतंही गाणं आहे. म्हणून बाईले सांगतो, आई जे मुलगी मायबापाकडे आहे तिथं जर नवरा बायकोचं पटत नशील, थोड्या कारणासाठी नसन पटत बेटा, तर तू आज फोन कर, नवऱ्याला माफी माग. तो आलो चुको की ना चुको. मी सांगतो ना, मी काका हो ना तुझा. चेहरा पाय जुळता मिळता आहे की नाही आपला. मी ओबीसीच रक्त आहे ना रे. हे कोणालाही चालते ना रे. हे काही मांस मटन दारूच रक्त नाही रे. हे कोणालाही चालते. जो बहुजन की बात करेगा वही देश में राज करेगा. अरे आपण लोक एवढे मोठं, आपण जर मुतलो ना 85% मुतले तर 15% वाहून जाऊ शकते. एवढी मोठी ताकद आहे. मोठा महापूर येते. हे आता पहा पैसे कसे देतात मला लोक. हे आहेत फोन पे वर, युट्यूब वर कार्यक्रम ऐकून राहिले. कुठं, जळकोट तालुका तुळजापूर जिल्हा सोलापूर. जिजाऊ जयंती निमित्त यांचं नाव आहे दाजीबा चव्हाण. सोलापूर जिल्ह्यातले जळकोट गाव तालुका तुळजापूर. जिजाऊ जयंती निमित्त 1100 रुपये पाठवले आहेत. आणि कीर्तन ऐकून राहिले. आता सांगा मला कोण देते पैसे. मी वाटतो तुमचं तुम्हालाच पाचतो. साताऱ्यातून आणतो, पुण्यात दान. आता सोलापूरहून 1100 रुपये आले आणि तुम्हालाच देतो. म्हणजे मी काही तीर मारले काय, नाव मारलो तुम्हाला.
तुम्हाला काय वाटते महाराजच देते माझजवळ काय आहे अखिल भारतीय नमचोट मंडळाचे मेंबर आहो आम्ही भूमिहीन बेरोजगार कोरडवाहू नो इरिगेशन पण बाबू तुम्ही लोकांचे व्हा देव पहावया गेलो देव होनी अरे तुम्ही देवाचे व्हा तुम्ही पब्लिकचे व्हा समजले माय बापू आज माझ्या कीर्तनातून एक जण घरी जाऊन दाखवा 5 लाख रुपये हरतो तुमची ताकद नाही तुम्ही घरी जाऊन दाखवा एखाद्यानं तरी जा म्हणा मी घरी चाललो दे 5 लाख मला मालूम आहे तुम्ही गरीब जरूर आहे पण नोटाई मध्ये विकणारे नाही मला आत्मविश्वास आहे तुम्ही जर विकणारे असते तर या सतरंजीवर तसे नसते येऊन बसले तुम्ही तर अक्षरशः उभेच 2 तासापासून उभे आहे तुम्ही जाणार नाही घरी मला मालूम आहे तुम्ही काऊन नाही जाणार जोपर्यंत तुमची बायको इथं बसून आहे माझ्याजवळ मला मालूम आहे ना तुमची नस कुठं दाबा लागते समजल्या मॅडम तुम्ही जोपर्यंत इथं बसून आहे तोपर्यंत एकही माणूस घरी जात नाही कसा काय जाईल गुरु किल्ली इथं आहे ना आणि घरी गेले तर विरोधी पक्ष नेत्यासारखे कवा येते घरी रामकृष्ण हरी 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 पाहिलं धनगराच्या माळ्याच्या वंजाऱ्याच्या टेल्याच्या पाटलाच्या कुंड्याच्या कार्यक्रमात बिस्लरीच्या बाटल्या थांब थांब किती बदल पडला चालं नालीतलं पाणी नव्हते पिऊ देते कुत्रे आपल्याला आता छकमारी करून पाणी वाढ पाणी वाढ ग आता बिस्लरीच्या बाटल्या फिरून राहिल्या मी लई नाही मागत भर ग माझं युलस गाड ग पाणी वाढ ग माय पाणी वाढ ग अरे पे पाणी आपल्यासाठी आहे रामशेठ नंद किशोर कुंड हे आपल्यासाठी आणलं क्या बात आहे काय कॅचिंग जोरदार आहे तुम्ही झेला चष्म्यावाले हात नको घाला म्हणतात कॅचिंग चांगली आहे तुमची झालं नाल्यातलं पाणी नव्हते पिऊ देत हे जातीयवादी कुत्रे आता बिस्लरीच्या बाटला फिरून राहिल्या एखाद्या साहेब दिवस बदलले ना आता दिवस आमचे आले म्हणून आपला दिवस बदलला भारत माता की जय म्हणून सांगतो एका जागी येण्यासाठीच सावित्रीबाई जिजाबाई रमाबाई अरे रमाबाईचं काय वर्णन करावं रे अरे रमाबाईची पोरगी बिमार पडली आणि बाबासाहेब इंग्लंड मध्ये होते इंग्लंडहून टेलिग्राम आला की रमा मला पैसे पाठव ग तर रमाबाई आपल्या मुलीले दवाखान्यात घेऊन चालल्या होत्या त्या रमाबाईनं टेलिग्राम पाहिला आणि मुलीले दवाखान्यात नाही नेलं माय परत घरी गेले पहिले बाबासाहेबांना शिकण्याकरता पैसे पाठवले मुलीले दवाखान्यात नाही नेलं बाबासाहेबाचा पोरगा बिना औषधीचा मेला त्याले औषधीले पैसे नव्हते मग एक जण आला म्हणे मशानात याच्यासाठी कपडे आणा लागतील म्हणे अरे बाबा औषधीले पैसे नव्हते रे तर याले नवीन कपडे कुठून आणू मी रमाबाईनं लुगडं फाडलं त्याच्यात राजरत्नाले गुंडाळलं मशानात नेलं यायचा एवढा त्याग आहे म्हणून जब तक चांद सूरज रहेगा माँ जिजाऊ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले माँ रमाई भीमाई अहिल्याबाई होळकर फातिमा शेख
तेरा नाम रहेगा जब तक चांद सूरज रहेगा. शिवराया भीमराया, अरे या महापुरुषाचा त्याग आहे अण्णाभाऊ साठेचा, वामनदादा कर्डकांचा, याचं किती वर्णन करावं. म्हणून आम्हाला याची गरज आहे. हे पुस्तक निजाम आहे. कीर्तन संपल्यावर 250 रुपयाचे 8 पुस्तक आहेत. ग्रामगीताही आहे. मी बुद्ध लोकांचं सांगतो, बौद्धाचे लोक लय तरबे, त्याला ऐकू नका जाऊ देऊ. ते म्हणतील आपलं शिकले हे अर्धपोटी राहतील भीमाचे लेकर. पण 14 ऑक्टोबर आणि 6 डिसेंबरला काय आणतात मालूम आहे? ते अर्धपोटी राहतील. बाबासाहेबांनी शिकवलं, तुले भूक लागली शीन, आग पडली शीन पोटात, ते 1 रुपयाचे भजे खाय. 2च रुपये असतील तर 1 रुपयाचे भजे खाय आणि 1 रुपयाचं पुस्तक घे. त्यावेळेस 1 रुपयाला किंमत होती, आता 200ला किंमत नाही भाऊ. म्हणून मी 250 किंमत ठेवले, 200ला किंमत नाही. आणि हा माझा धंदा नाही. घराघरात ग्रामगीता गेली पाहिजे ना, कारण हे गावाची गीता आहे. हे खोटं नाटं नाही. या पोथीमध्ये रावणाला 10 तोंड होते हे याच्यात नाही. रावणाले 10 तोंड नव्हते. त्याच्या मायच्या डिलेवरीले किती त्रास झाला सन, किती वेळा शिजर करा लागलं सन. याच्यामध्ये रामाबद्दल आहे. रामाले 2च लेकर, 1च लग्न सीता माता. असं ज्योतिबाची 1च सावित्री. पोरग व्हायसाठी बायको नाही केली तुमच्यासारखी. आपल्याला तर पोरगा नसला तर त्याची माय म्हणते दुसरी करणं. इले पोरीच होतात. आता बाईची गलती आहे की माणसाची? खरं सांगा बर. एखाद्या बाईनं बोलावं, तुम्ही शिकल्या ना? जास्त मुली होणं कोणाची गलती आहे, बाईची की माणसाची? उभी राहून सांग. बोला. एक साडी बाकी आहे ना माझ्याकडे, साड्या वापस नेऊ काय हो मी? तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी आहे ना? हा बोलता नाही? बोलत ना, भेकाळा ना, मरता गळफास घेऊ. तुम्ही सांगा दादा, माणसाची गलती आहे की बाईची जास्त पोरी होणं? बोला लवकर. बोला ना. तालुक्याचं ठिकाण बोला ना. तालुक्याचं मारे शिक्षण संस्था आहेत या गावात आणि एक नाही बोलत. अरे बोल ना. पण ज्याले 2च पोरं आहेत त्यानं बोला, नाही तर भसाभस पोरी पैदा केल्या तो बोलला. काय करता? काय फायदा भाऊ? जे पोरापोरी मध्ये भेदभाव नाही करत त्यानंच बोला. जन्म देण्यासाठी तुला आई पाहिजे, रक्षाबंधना करता तुला बहीण पाहिजे. मी या 9 खंजेऱ्या कशा वाजवल्या मालूम आहे? ह्या अशा धरल्या, मलाही मालूम नाही ह्या वाजतात म्हणून. गंमत गंमत. स्वप्नात विचार नाही, असा वाजवलं. थांबा. हॅलो आहे. आजचा साऊंड मस्त आहे. काय नाव साऊंड? तिवारी साऊंड. तिवारी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. धन्य धन्य साऊंड तिवारी. जय जय. आमच्या लोकांच्या लक्षात कधी येईन तिवारीचे? तुम्ही या पुस्तक घ्या, या. तुमचा सत्कार करू द्या. काय राजा हुशार लोक तिवारीचे. स्वामी समर्थ डेकोरेशन. आणि मस्त आहे ना लोक मारवाडी आणि तिवारी म्हणजे एकदम ओ पॉझिटिव्ह. आम्ही ए बी पॉझिटिव्ह, आम्ही ओबीसी पॉझिटिव्ह. धन्यवाद तिवारी जी. तुम 2-4 बार थे ना प्रोग्राम पर. मस्त है तुम्हारा. सीटी का आवाज भी नहीं है. नहीं तो शादी के टाइम को सीटी मारा ना तिवारी भाऊ, तो दूल्हा घबरा जाता कि मेरी दुल्हन पहले तो कहाँ एंगेज नहीं. पागल मुझे बना गई है सिट्टी बजा के, चक्कर कोई चला गई है सिट्टी बजा के. मुझे पाव लगा के अच्छा नहीं लगता.
महाराज मैं उसमें का महाराज नहीं ना, मैं गाड़गे बाबा तुकड़ो जी बाबा का भक्त हूँ। मैं मेरे मित्रों को आवाज देता हूँ। आओ रामचेट, नंदू बाबू आओ, एक बार आ जा 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 जा। अरे रामचेट एक फोटो देता ना आपको, आओ ना। युवा सेना उपजिला प्रमुख आओ, अरे आओ ना। खतरे को बुलाए तो खतरा आ जाता। अरे आ गए, दोनों आ गए। ले ये मेरे औरत का फोटो है नीचे, हीरोइन नहीं, मेरी माँ है, मेरा बाप है, मेरा भाई है, इन्होंने देहदान किया। ठहरो, एक नंदू भाऊ को देता ना। राधा क्यों गोरी मैं क्यों काला, यशोमती मैया से बोले नंदलाला। धन्यवाद, आपने प्रोग्राम रखा। हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन 18 पगड जातीचे लोक एकत्रित केले। धन्यवाद। बंद करू काय तुम्ही आयोजक? चालू दे, टायमिंग पाहा लागते ना। ज्यानं नियमावर बोट ठेवलं, नीवर बोट ठेवलं की काय राहते रामचंद? बर, जिल्हा परिषद आहे पुढे, लक्ष ठेवा दोघं जण। तुम्ही सरळ लोक आहे, तुम्हाला अजून पुढारी पण दिसत नाही तुमच्या। निकोपा तुम्ही असेच राहा। ओके, जय गुरु, जय हिंद, जय भीम, सलाम वालेकुम, आय लव यू, दंडवत। असं आहे, तरुण पोर आहेत। तुफानातील दिवे मी हो, तुफानातील दिवे। धन्यवाद देतो। या खंडेराईचे आवाज राहिले ना, मी कधी कधी गौतमी पाटील, मला ते लेडी डान्सर आवडतात म्हणजे कलाकार म्हणून। कारण डान्स करणं काही वाईट आहे का पोरींनो? आपली मुली डान्स करतात। माई नात आहे, 8-9 वर्षाची डॉक्टरची मुलगी आहे। YouTube वर तिचे अनेक गाणे आहेत। श्रीमयी धर्मपाल चिंचोळकर, ते क्लासिकल गाते ना। आम्हाला दोघंही भावले क्लासिकल मालूम नाही, आमचं हे चालते गणित, ते दणके। हे गाणं कसं लिहिलं मी? ज्योतिबा सावित्री विद्येची देवी देवता ज्योतिबा सावित्री। त्याचे कळवे मस्त टाकले। सत्य धर्माने चाला बहुजन, सत्य धर्माने चाला बहुजन सर्व। जुन्या रोढ्या तोडा सांगितले वर्म, सत्या ओरडून सांगे, सत्यपाल ओरडून सांगे, तोडा अंधश्रद्धा। ज्योतिबा सावित्री असे गाणे आहेत। सर्व गाणे जोरदार आहेत। अण्णा भाऊ साठेचा, अण्णा भाऊ साठेचा जन्म भारतात, जन्म भारतात। वंदन करी लोक देश विदेशात। मैं इसाक भाई का भी सत्कार करना चाहता है। इसाक भाई है क्या? ओ इसाक भाऊ गए क्या? अम्मी ने बुलाया होगा करके इसाक दादा गए, नहीं तो मेरा बहुत दर्दी है, मुझे हमेशा चाय पिलाते। ये खंडे साहब उधर इसाक भाई, बीच में वो दखने हैं हमारे मित्र, सकाळचे पत्रकार विलास भाऊ दखने, एक बाळासाहेब, अशी आमची मित्रमंडळी आहे। तुम्ही माझे नवीन मित्र झाले आता। आय लव यू। तुमच्या खुर्च्या चिटकल्या काय? जोर लगा के हैया जोर लगा के हैया। मग मी ह्या 2 खंजेऱ्या अशा वाजवल्या। अरे गौतमी पाटील डान्स करते, तिची टीका करतात।
सुरेखा पुणेकर डान्स करते तिची टीका करतात. म्हणजे यायची पोरगी नाचली तर हिरोईन, आणि आपली कुंब्याची, तेल्याची, माळ्याची, धनगराची 18 पगड जातीची पोरगी नाचली तर नाची म्हणतात हे कुत्रे, आणि यायची पोरगी नाचली तर हिरोईन. मला जाऊ द्या ना घरी आता वाजली की बारा, मला जाऊ द्या ना. म्हणजे गरीबाची म्हैस गर्भवती नाही राहत, मोठ्या लोकांचा हल्या गर्भवती राहत. म्हणून नाचणं वाईट नाही, नृत्य आहे. गजाननचा पोरगा गाते ना युट्यूबवर, त्याचे क्लासिकल गायक आहे. सांगायचं म्हटलं तुम्ही आपणही आता पुढे जायला पाहिजे. गजानन कसा म्हणते, कुंभार परी तुम्ही समाजाला घडविले. जास्त नको म्हणू, तुया मोहात पडते माणूस लेका. तुया म्हटलं की बंदच करावं नाही वाटत. असं आहे. मग 1-2 वाजवल्या तर तमाशातली ढोलक, मग 4 वाजवल्या अशा वाजव. गंमत गंमत आहे. याले क्लासिकल बेस नाही, सर्व ड्रमडम आहे. मग मंदात अशी धरली, मग मोरम चालू केलं मी, ढोल ताशा. वाजवणारे याचा माईकचा आवाज तिवारीजी. अरे डब्बा वाजवला त्याचाही आवाज. कोणताही आवाज येते. गोंधळ्याचा आवाज ऐकू आपण. ते गोंधळी असे नाही करत. आम्ही गोंधळी गोंधळी तुळजा मातेचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी तुळजा मातेचे गोंधळी, मशोदरी मातेचे गोंधळी, गरी मातेचे गोंधळी, गणपती बाबाचे गोंधळी, गणपती बाबाचे गोंधळी, अरे खंडोबाचे गोंधळी, हर हर महादेवाचे गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही गाडगेची गोंधळी, गाडगे बाबांचे गोंधळी, तुकडोजी बाबांचे गोंधळी. मग ऑर्केस्ट्रातलं कोंगो बोंगो वाजवलं मी. हा चला नेऊ घेऊन जातो. उतरा. रतन टाटा गेले. तुम्हाला आम्हालाही जायचं आहे, पण किंमत न जा, कीर्तीनं जा, चांगले काम करून जा. जसे बाबासाहेब, रमाबाई, जिजाबाई, सावित्री, अहिल्याबाई कीर्तीनं गेले, असे तुम्ही जा आणि समाजाकरता वेळ द्या. मायच्या शपथनं सांगतो, पोरगही टाईमवर राहत नाही. दशरथाचं एकही पोरग जवळ नव्हतं. लक्षात घ्या. कोणासाठी मरमर करता रे? आम्हाला जावं लागणार आहे. तुम्ही, मी सर्व जाऊ. मी जाणारे आहो, किंमत न जा. फक्त एवढाच इशारा देतो. आणि तरुण पोराईनं आपल्या हे जे पोरापोरीचे लफडे चालू आहेत, लग्न होईल बाया माणसाची प्रकरण लय वाढले एवढ्यात. म्हणून प्रत्येकानं आपली धन गया तो कुछ नहीं गया, शरीर गया तो थोड़ा गया गया, आणि चरित्र गया तो सब कुछ गया. अरे भगवान बुद्धानं आपलं चरित्र शुद्ध ठेवलं. आम्रपालीला धम्माची प्रचारिका केलं. तुकारामानं सुंदर मुलीला मायचा दर्जा दिला. शिवाजी राजानं मोमेडियनच्या मुलीला आपल्या आई समान दर्जा दिला. वामन दादा लिहितात ना, शिवरायाच्या पंखाखाली मुलीच्या नव्हती वाण, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने. ज्यानं आपलं चरित्र सुंदर ठेवलं, असं आपण तरुण तरुणी
आपल्या मायबापाले खाली मान घालून चालायचा टाइम येऊ देऊ नका पोरी हो. आणि माझ्या तरुणांनो, आपलं नैतिकता चरित्र सांभाळा. पैसा जास्त नाही कमावला तरी चालेल, परंतु आपण चरित्र कमवा. सर्वात मोठं धन आहे. फिक्स डिपॉझिट करा चरित्र. इकडे किती विड्रॉल केले पैशाचे चालन. मी तिवारीजींनाही लाऊडस्पीकर बद्दल धन्यवाद देतो. हे यूट्यूब चॅनलवाले प्रत्येक मोबाईल घेऊन बसून आहेत. हे इकडे 3, इकडे 4, तिकडे 5, 6. हे आमचे मित्र. मी सर्व भावांना, माझ्या बसणाऱ्या बहिणींना अजून ऐकायची इच्छा आहे काय? बोला. मग एखादी खंजेरी घेऊन जा तुम्ही. कीर्तन संपल्यावर दारूच्या 2 शिश्या 90 मारल्यापेक्षा आपण पाहतो एक म्हातारा, दारू इतकी भयानक झाली, एक म्हातारा सिरियस झाला. त्याले अवघे पोरं सुना मुली विचारत, आखरीची इच्छा काय बाबा? बासुंदी खा. तो म्हातारा म्हण, अरे दूध प्या. बोलताना तो येत, बोलताना ये, पण ते असं करे तो, अरे बाबा शेवटची इच्छा गंगेचं पाणी प्या. नाही. मग सांगितलं 90 आणू काय? अशी मानकरी आणा. म्हणून भाऊ तुम्ही वाईट काळेकडे, कारण शिव्या द्यायची शाळा आहे का ट्युशन? नाही. पण शिव्या किती पद्धतशीर देतात पोट्टे. यायला सांगा लागते काय? तू काय समजला? त्या रिकाम्या जागा भरा. म्हणून चांगला आहे का, तुम्ही किती जीवनात फेल व्हा, घरी किती भांडण होऊ द्या, तुम्ही 10 मिनिटं कीर्तन आहे का युट्यूबवर. माझं शपथ सांगतो, परवा मला पाटील न्यायाधीशाचा फोन आला. आसाराम बापूची केस ज्यानं चालवली त्या सरकारी वकील आहेत, अमेरिकेला होते. काल माझ्याशी बोलणं झालं. महाराज मी दररोज 2 कीर्तन पाहतोच. घरी आलो ड्युटीहून की कोर्टामधून आलो की बरोबर अर्धा पाऊण तास बोलले. मी होतो आश्रमात, माझा आश्रम आहे. मी मुलांना संस्कार वर्ग, मुलांना कीर्तनकार घडवतो. आणि माझ्या पत्नीच्या पुण्यतिथी निमित्त 15 दिवसाचा संस्कार वर्ग घेतो. तुम्ही नेहमी ऐकता यूट्यूबवर 50 पाल आहेत, तुम्ही ऐका. या कीर्तनाच्या माध्यमातून या उलट्या खंजेऱ्या वाजून तयार केले. आणि आमचं सर्वेचं कीर्तन पाल पॅटर्न म्हणून आहे. आपण जरूर यूट्यूबवर बघा. मला पैसे भेटायसाठी सबस्क्राईब करू ना असं म्हणत नाही मी, की मला आजपर्यंत यूट्यूबचा 1 रुपया मिळाला नाही, लक्षात घ्या. कारण माझं तिकडे कमाईकडे दृष्टिकोन नाही. माणसं घडले पाहिजे. 4-5 हजार लोकांनी मला दारू दिली, तर मी तुम्हाला मागतो दारू, बिडी, तंबाखू, खर्रा, फटाके फोडू नका. झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, सौर ऊर्जेचा वापर करा. आज बेटी बचाव बेटी पढाओ. आज या विचाराची गरज आहे. ग्रामगीतेप्रमाणे कमी खर्चामध्ये लग्न करा. भिकार चोट व्हायचा धंदा बंद करा, नाही तर येऊन जाऊन तिवारीची कमाई कर रे. स्वामी समर्थ साऊंड डेकोरेटर. आणि आमचं लुंगी डान 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 आम्ही नाचून राहिलो. यायला कधी अक्कली हे यायला हलवायतच मजा. म्हणून तिवारीजी तुम्हाला प्रणाम आहे. तुमची अक्कल कधी वाटतं आम्हाला थोडी थोडी. आम्ही तर म्हणू धन्य धन्य तिवारी बोला राम कृष्ण.